विद्यार्थी मित्रांनो, लवकरच कोतवाल पदाची परीक्षा होणार आहे. सर्व जिल्ह्याच्या कोतवाल भरतीच्या 2023च्या प्रश्नपत्रिका मी माझ्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि या अगोदर मी एक प्रश्नपत्रिका माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. ती जर पाहिली नसेल तर ती तुम्ही नक्की पहा. आणि तुम्हाला जर मेरिटमध्ये यायचं असेल तर मागे झालेल्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक कोतवाल पदाच्या पेपरमध्ये 10 ते 15 प्रश्न हे गणित व बुद्धिमापनचे असतात. त्यामुळे जर तुम्हाला मेरिटमध्ये यायचं असेल तर गणित व बुद्धिमापनचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. तर आपण आता जालना जिल्हा कोतवाल संवर्ग पद भरती परीक्षेचा पेपर अभ्यासूयात. तर यामध्ये 15वा प्रश्न गणित व बुद्धिमापनासंबंधीचा आहे. 15वा प्रश्न आहे, एक ब्रास म्हणजे किती घनमीटर? तर एक ब्रास म्हणजे असतं 2.831 घनमीटर. आणि एक ब्रास म्हणजे असतं 100 घनफूट. हेही तुम्ही लक्षात ठेवा. ब्रास हे एकक वाळू, माती आणि खडी मोजण्यासाठी वापरले जाते. 16वा प्रश्न आहे, पुढील संख्या ओळखा. 3, 6, 9 आणि पुढे कोणती संख्या येईल? 3 दुने 6, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. 12 ही संख्या येईल. दुसऱ्या पद्धतीनं 3 अधिक 3 6, 6 अधिक 3 9 आणि 9 अधिक 3 12. बी ऑप्शन इज करेक्ट. त्यानंतर 18वा प्रश्न आहे, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर 1 मीटर म्हणजे असतं 1 मीटर बरोबर असतं 100 सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर असतं 100 सेंटीमीटर. ऑप्शन बी इज करेक्ट. 19वा प्रश्न, 35, 42 डॉट 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 आणि 56. तर या ठिकाणी तुम्हाला कोणती संख्या येईल ते शोधायचं आहे. 35 मध्ये आपण 7 अधिक केलं, 35 आणि 7 42. 42 मध्ये 7 अधिक केलं, 42 आणि 7 येईल 49. 49 मध्ये जर आपण 7 अधिक केलं असतं तर आपल्याला 56 मिळालं असतं. ऑप्शन बी इज करेक्ट. बावीसवा प्रश्न आहे, आयताच्या क्षेत्रफळासंबंधीचा. 4 मीटर व 8 मीटर बाजू असलेल्या आयताचे क्षेत्रफळ किती? विद्यार्थी मित्रांनो, ही आपण आयताची आकृती काढूयात. ही आहे आयताची लांबी 8 मीटर आणि ही आहे आयताची रुंदी. आयताची रुंदी आहे 4 मीटर. आपल्याला सांगितलेलं आहे आयताचे क्षेत्रफळ काढायला. लक्षात घ्या, आयताच्या समोरासमोरील बाजू या एकरूप असतात. म्हणजे ही बाजू 8 मीटर असेल तर ही पण 8 मीटर असते आणि ही 4 मीटर आहे म्हणून ही पण 4 मीटर असेल. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 8 मीटर गुणिले रुंदी आहे 4 मीटर बरोबर 8 चौक 32. 32 एक तर मीटर वर्ग किंवा चौरस मीटर
हे उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक डी इज करेक्ट. 32 चौरस मीटर ही आयताचं क्षेत्रफळ असणार आहे. आयताच्या परिमितीचं सूत्रही तुम्हाला माहिती असू द्यात. आयताच्या परिमितीचं सूत्र असतं 2 कंसात लांबी अधिक रुंदी, लांबी अधिक रुंदी हे आयताच्या परिमितीचं सूत्र आहे. एकोणतीसवा प्रश्न आहे, निखिलला 3 आत्या आहेत, तर त्याच्या वडिलांच्या भावाला किती बहिणी आहेत? या ठिकाणी असेल निखिलचे वडील आपण डायग्राम दाखवताना 3 पिढ्यामध्ये दाखवायची. हे झाले निखिलचे वडील. निखिलला 3 आत्या आहेत, म्हणजे निखिलच्या वडिलांना 3 बहिणी आहेत, 1 2 आणि 3. निखिलचा या ठिकाणी असेल भाऊ, म्हणजे आत्या 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 आणि आत्या वडिलांच्या बहिणी. परंतु निखिलच्या आत्या भावाला बहिणी असतील 1 2 आणि 3. ऑप्शन डी इज करेक्ट. ऑप्शन डी इज करेक्ट. वडिलांच्या असतील बहिणी. या ठिकाणी बहीण लिहिणं अगदी योग्य ठरेल. बहीण बहीण आणि या ठिकाणी आपण आत्याऐवजी बहीण लिहूयात. वडिलांची बहीण म्हणजे निखिलची आत्या. बत्तीसवा प्रश्न आहे, वेगळा पर्याय निवडा. ऑप्शन ए आहे परीघ, ऑप्शन बी आहे व्यास, ऑप्शन सी आहे जीवा आणि ऑप्शन डी आहे रुंदी. परीघ हा वर्तुळाला असतो, व्यास हा वर्तुळाला असतो, जीवा हे सुद्धा वर्तुळाला असते, पण रुंदी ही आयताला असते. म्हणून ऑप्शन वेगळा पर्याय असेल डी हा तुमचा वेगळा पर्याय असणार आहे. या प्रकारे आपण गणित व बुद्धिमापनचे 9 प्रश्न अभ्यासले. व्यवस्थित अभ्यास करा मित्रांनो, यश नक्कीच मिळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.